धीरा प्रेत्यास्माल्लोकादमृता भवन्ति इति द्वितीयखण्डः। हरिः ओम् श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। हो. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, सद्गुरुनाथ महाराज की जय। शास्त्रम शारीरक मीमांसा देवस्तु परमेश्वरः, आचार्यः शंकराचार्यः सन्तु मे जन्म जन्मनि, सदा शिव समारंभाम् शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्ताम् वन्दे गुरु परम्पराम्, वन्दे गुरु परम्पराम्। कृते श्री गणकाचार्यः त्रेतायां मुद्गलो मुनि, द्वापारे भृगुवासौ च कलौस्तु शङ्करं स्मृतम्, तदा शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः, सदा शिवसमारम्भाम् शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्ताम् वन्दे गुरु परम्पराम्।
वंदे गुरुपरंपराम् सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम आप्यायन्तु ममांगानि वाक्प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलम् इंद्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहम्. सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोत्. अनिराकरणमस्तु निराकरणं मेस्तु. तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु. ओम शांति 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 शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. फार सुंदर श्लोक आहे आजचा. आणि मधल्या गॅप नंतर जरा विस्मरण झालेलं आहे काही जणांचं. हरकत नाही. ज्याच्या त्याच्या मंद मध्यम आणि तीव्र सगळ्या प्रकारची साधक असतात. आज तिसरा श्लोक आहे. न तत्र चक्षुर गच्छति न वाग गच्छति नो मनाः न विद्मो न विजानीमो यथै तदनुशिष्यात् अन्य देव तद विदितादथो अविदितादति इति शुश्रुम पूर्वेशाम ये नस्तत व्यचचक्षुरे. मंत्र क्रमांक 3 बरोबर आहे ना? कोणी सांगावं एकदा. हो बरोबर आहे. ठीक. मागच्या वेळेला प्रश्न विचारला होता शिष्यानी आणि त्या शिष्याला श्री गुरूंनी उत्तर दिलं होतं. काय होता? सुरुवात अशी होती की प्रेरकाचं स्वरूप काय, अथ केन प्रयुक्तोयम. आता पहिला जो प्रश्न आहे ह्या प्रश्नाला श्री गुरूंनी उत्तर दिलं. श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयत. पहिला प्रश्न पुन्हा सांगण्याची गरज आहे का? अथ केन प्रयोग हा अथ ओम केनेशितम पद्धती प्रेषितम मनः केन प्राणः प्रथमः प्रैतियुक्तः. असा शिष्याचा प्रश्न आहे आणि श्रीगुरु त्याला उत्तर देतात आहे. श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयत. आत्मा सगळ्यांचा प्रेरक आहे. तो प्राणाचाही प्रेरक आहे. तो डोळा, नाक, कान, माता. त्या आत्म्याला बघण्यासाठी काय लागतं? धैर्य लागतं. त्या आत्म्याला बघण्यासाठी काय लागतं? वैराग्य लागतं. आणि धीरस्तत्र न मुह्यती. त्याप्रमाणे या ठिकाणी ते म्हणतात, काय म्हणतात? प्रेत्यास्मा लोकात अमृता भवंती. कशासाठी? चक्षुष चक्षुर अतिमुच्च धीराहा. हे समजून घेण्यासाठी फार मोठं धैर्य लागतं. खूपदा असं वाटतं की हे धैर्य कशासाठी? इथे धैर्याची काय आवश्यकता आहे? आपण मागच्या वेळेला सुद्धा पाहिलं होतं की धैर्य लागतं. पण अमृत स्वरूप होण्यासाठी धैर्य काय लागतं? धैर्य काय आहे? कशासाठी धैर्य आहे? अतिमुच्च धीर. नुसतं धैर्य नाही, अत्यंत उच्च धैर्य लागतं. आता तर पुन्हा या प्रश्नाचं आपल्याला
थोडस स्पष्टीकरण करून घेतो की आत्मस्वरूप चैतन्य जाणून घेण्यासाठी, आत्मचैतन्य स्वरूप जाणून घेण्यासाठी धैर्य लागतं आणि ते अत्यंत उच्च असं धैर्य लागतं. अमृतत्वाची प्राप्ती ही ज्ञानाने होते हे बरोबर आहे. ज्ञात्वा विमुच्यते शंकर भाषेत सांगितलं आहे. विमुच्यते म्हणजे संसार सागरातून कायमची सुटका होते. संसार सागरातून कायमची सुटका होते. पण कशाने होते? ज्ञानात विमुच्यते. अज्ञानात काय होतं हो? अज्ञानात देहोहम, म्हणून आचार्य आज्ञा देतात, देहोहम मतिरुच्यता. देह मी आहे या मतीचं समूळ उच्चाटन केलं पाहिजे. मी देह आहे हे काढून टाकलं पाहिजे आणि मग ज्ञात्वा विमुच्यते. मग ज्याला कळतं तो हे जाणतो की तो आत्मा आहे. आता देहादी इंद्रियाला जो मी म्हणतो, अज्ञानात देहोहम, अज्ञानात कोहम, ज्ञानात सोहम. देहादी इंद्रियांना मी म्हणून घेतो, विकार म्हणून इंद्रियांवर आरोप करतो. मी जन्मलो मी मेलो असं जो समजतो तो देह बुद्धीचा आहे. मी चांगला आहे मी वाईट आहे, मी चांगला आहे मी सत्वगुणी आहे, माझं काय आहे हो, मला खूप राग येतो. या दोनही गोष्टी मी देह आहे असंच आहे. म्हणून बुद्धी तादात्म्याने तो स्वतःला ज्ञानी समजतो किंवा अज्ञानी समजतो, स्मृती समजतो म्हणजे बुद्धिमान समजतो किंवा विस्मृतिवान समजतो, मान करतो किंवा अपमानित समजतो, परंतु हा देहबुद्धीचा भाग आहे, हा बद्ध झालेला आहे. आणि या बद्धतेला मोडून काढणं अतिमुच्च धीर, हा खूप मोठं धैर्य आहे. म्हणून अनेकार्थ संकुल हा संसार, हा संसार हा अनेक अनर्थांचं संकुल आहे. संकुल शब्द कळत असेल तुम्हाला. आजकाल अपार्टमेंटला मराठीत संकुल शब्द वापरतात. आणि हे जे संकुल असतं हे कसं असतं हो? संकुल अनेक 36 संघांचं, 36 तत्वांचं. माझ्याशी बोलता का? अनेकार्थ संकुल हा संसार, हा संसार अनेक अनर्थांचं आगर आहे, अनेक अनर्थांचं माहेरघर संसार आहे. मृगजळ जशी आपली तहान भागवू शकत नाही पण आपल्याला दौडवतो. हरणाला काय करतं? खूप पळायला लावतो, पण त्याच्या अंतःकरणात आंतरिक शांती निर्माण करू शकत नाही. तसं प्रपंच आंतरिक शांती निर्माण करू शकत नाही. प्रपंचाचं केवढाही मोठा अवडंबर केलं, प्रपंचाची भव्यता केवढीही मोठी दाखवली तरी प्रपंच शांती निर्माण करू शकत नाही, आंतरिक शांती देऊ शकत नाही. म्हणून प्रपंचाला म्हणतात मरुचिकावत. काय शब्द वापरला आहे? मरुचिकावत. मरुचिकावत म्हणजे उन्हामध्ये चमकलेली वाळू, ती जशी हुबेहूब पाण्याचा भास निर्माण करते तसं संसार सुख हे आत्मसुखाचा भास निर्माण करतं. आणि असं वाटतं की हे संसार सुख खूप खरं आहे. हो, हे संसार सुख खूप खरं आहे असं वाटतं. आणि म्हणून कदली स्तंभवत हा संसार निस्सार आहे. केळीचं जे खोड असतं ते जसं काढलं की एक एक साल निघतं पण आतमध्ये केळी सापडत नाही, तसं केळीच्या खांब्यासारखा फोलकट हा संसार आहे. कसा आहे हा संसार? अत्यंत फोलकट आहे. आणि म्हणून आणखीन एक त्याला शब्द दिलाय, गंधर्व पत्तनम. आकाशामध्ये जे चित्र दिसतात संध्याकाळी, प्रातःकाळी, सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्त झाल्याच्या नंतर जे दिसतात त्याला गंधर्व पत्तनम असं म्हणतात. असा हा संसार दिसायला खरा आणि असायला खोटा आहे. हा संसार रज्जू सर्पवत आहे, हा संसार स्वप्नवरतवत आहे. आणि म्हणून अतिमुच्च धीर, हा
हा खोडून काढण्यासाठी, याचं सत्य पडताळून पाहण्यासाठी अत्यंत धैर्यवान माणसाची गरज असते. आणि अमृता भवंती, कसा असतो तो? अमृता भवंती, जै मी देह जेव जाई, तैची गा ज्ञान होई, कर्म देहासंगे राही मरणावरी. मी देह ही वृत्ती गेल्याशिवाय ज्ञान निर्माण होत नाही. मीच देह हे अज्ञान निवृत्त झालं की मग मी ब्रह्म आहे हे ज्ञान स्पष्ट तिथल्या तिथे कळतं. म्हणून पाठी देह जो पडता, लिंग देह नाचे पुरता, होई कर्माची सांगता मिळे मोक्ष. म्हणून शरीर असेपर्यंत कर्म राहणारच आहे. एक वेळ देह बुद्धी जायला पाहिजे, देह जाण्याची गरज नाही. प्रश्नाची भूमिका, प्रश्नाची उंची, प्रश्नांची अवस्था, प्रश्नाची पातळी ही जर आम्हाला समजली तर अमृत स्वरूप म्हणजे सर्वश्रेष्ठ फळ आहे. पण त्यासाठी त्याच्या मागचा बारकावा जाणता आला पाहिजे आणि उत्तराचं स्वरूपही आम्हाला ओळखून घेता आलं पाहिजे की नाही हो? म्हणून अमृत स्वरूपाच नारद भक्ती सूत्र सांगतं की हे अमृत स्वरूप आहे आणि यमदेवाच्या परडीतून निसटलेला आहे. हे ज्यांनी जाणलं तो यमदेवाच्या परडीमध्ये सापडत नाही. म्हणून अतिमुच्च धीर हा म्हटलाय. अत्यंत मोठा धीर लागतो आणि देहबुद्धी घालवायला मोठं धैर्य लागतं. बरं, मोठमोठे समारंभ होतात, मोठमोठे झगमगाट असतात, पण लक्षात ठेवा वैराग्य अंगीकारण्याचं धैर्य आमच्यामध्ये नसतं. आणि हे जर आम्हाला समजलं नाही तर मग आम्हाला काहीही हाती लागत नाही. आणि म्हणून मूढ बुद्धीतून बाहेर यावं लागतं, रूढ समजुतीतून निघावं लागतं, अनेक सांधे बदलावे लागतात, जुने दप्तर मोडावे लागतात. खूप खडतर प्रवास आहे, वैचारिक स्तरावर आणि सूक्ष्म स्तरावर जातो. आणि म्हणून इथे धैर्य फार लागतं. एकवटून वैचारिक साधना ठेवण्यात फार कठीण जातं. म्हणून अतिमुच्च धीरा म्हटलं. नुसतं वैचारिक साधना ठेवून होत नाही, तर त्याचं रूपांतर वैराग्यामध्ये झालं पाहिजे. वैराग्याला विवेकाची जबरदस्त जोड द्यावी लागते आणि परमार्थाला जबरदस्तीचा रामराम करून होत नाही. मनापासून परमार्थ काय केला पाहिजे, स्वीकारला पाहिजे. जबरदस्तीने जो परमार्थ स्वीकारतो ना त्याचा परमार्थ फळाला जात नाही, त्याचा परमार्थ सुफलित होत नाही. आणि म्हणून हे पहिले बुद्धीला पटवून घ्यावं लागतं, बुद्धीला आवड निर्माण करावी लागते. उपनिषद कठीण का बरं वाटतात? देहबुद्धी सोडवत नाही म्हणून उपनिषद कठीण वाटतात. देहबुद्धी का बरं सोडवत नाही? देहापासून सुख वाटते म्हणून देहबुद्धी सोडवत नाही. देहापासून का बरं सुख वाटतं? विषय आणि देह एकाच पातळीवर आहे म्हणून विषय मला सुख देतात असं वाटतं. आणि मग जे समजायला पाहिजे ते समजत नाही. छोटे मोठे त्याग माणूस करतो सुद्धा. काही जण मला भेटतात, खूप आनंद होतो की ते म्हणतात की आपल्या अभ्यास वर्गानंतर त्यांच्यामध्ये खूप मोठे बदल झाले. पण अजून माझ्यामध्ये बदल झाले ही गोष्ट सुद्धा देहबुद्धी गेलेली नाही. ती सुद्धा माझ्यात बदल झाले हे सुद्धा सोडायला पाहिजे. बदल कोणात झाले? आत्म्यात की देहात? मग राग जरी कमी झाला असेल तरी सुद्धा त्याचाही राग जरी माझा कमी झाला असेल तरी त्या रागाचा सुद्धा कमी झाला असा प्रचार करण्याची गरज नाही, असं दुसऱ्याला सांगण्याची गरज नाही. असं सांगावं असं वाटतं म्हणजे अजून त्या रागाला संग नाही सोडता आला. राग सोडला माझा की नाही, मला आता रागच येत नाही, मला की नाही आता रागच येत नाही. म्हणजे राग म्हणजे संताप या ठिकाणी अर्थ वापरतोय. वेदांतात राग शब्दाचा अर्थ आसक्ती असा होतो. इथे संताप क्रोध या अर्थाने वाटत की मला क्रोध येत नाही. आपला अभ्यास वर्ग सुरू झाला ना, मला लोक बोलायला लागले आमच्यात खूप बदल झाले हो, आता आम्ही पहिल्यासारखं चिडत नाही,
डोळ्यांनी छान बघत असतो, चांगला आहे. तुम्हाला मला सांगावंसं वाटतं, जरूर आनंदाची गोष्ट आहे. पण आता दुसऱ्या कोणाला सांगत बसू नका, नाही तर ही सुद्धा देहबुद्धी आहे. यद्रष्ट्वा ना परम दृश्य, यज्ञात्वा ना परम ज्ञेयम, तद ब्रह्मत्तेव धारये. अशा पद्धतीने अध्यात्म विद्या विद्यानाम ही श्रेष्ठ विद्या आम्हाला धारण करायची असेल तर अतिमुच्च धीराहा. कशी विद्या आहे हो ही? राजविद्या, राजगुह्यम. नुसतं एवढं नाही, पवित्र पण आहे आणि अतिउत्तम आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला पाहिजे, अपरोक्ष अनुभव घ्यायला पाहिजे आणि तो फार महत्वाचा आहे. थोडी प्रस्तावना या ठिकाणी करतो. काकांनी तिसरा मंत्र सुरू होण्याच्या आधी आणि दुसरा मंत्र सुरू होण्याच्या पूर्वी थोडस काही प्रस्तावना केली आणि ते प्रास्ताविक श्लोक फार महत्वाचे आहेत. जर मला माझी क्षमता तशी निर्माण करता आली, तशी जर मला जमवता आली तर जमलं. शांत आणि शरणागता देई जे ज्ञाना समजता, ऐसीच्या आज्ञा निश्चिता शास्त्राची असे. काय म्हणतात ते काका? शांत आणि शरणागता. नवीन पुस्तकामध्ये 27 नंबरची ओवी आहे आणि जुन्या पुस्तकामध्ये 31 नंबरची ओवी. शांत आणि शरणागता देई जे ज्ञाना समजता, ऐसीची आज्ञा निश्चिता शास्त्राची असे. शिष्य कसा असावा लागतो? शरणागत असावा लागतो आणि शांत वृत्तीचा असावा. बजबज बजबज बडबडच करतोय, हट्टी आहे, आपलंच म्हणणं पुढे रेटतो आहे, तो शरणागत असू शकत नाही. तो शांत असू शकत नाही. असा जो शांत असतो, असा जो शरणागत असतो, त्याला श्री गुरु संपूर्ण ज्ञान देतात. ऐसीची आज्ञा निश्चिता शास्त्राची असे. शास्त्रांनी सांगितलंय की याला ज्ञान द्या. कोणाला ज्ञान द्या? जो शांत आहे आणि जो शरणागत आहे. आणि जर शांत शरणागत नसेल आणि जर त्याला श्री गुरूंनी ज्ञान दिलं तर ते ज्ञान निरुपयोगी ठरतं, सांडून जात. कंचे, गिल्ली दांडू, टिक्कर बिल्ला खेळणारा जो मुलगा आहे त्याच्याजवळ तिजोरीच्या चाब्या देऊन होणार नाही. तिजोरीतले सगळे दागदागिने, सोनं नाणं तो देऊन देईल आणि त्याच्याऐवजी कंचे, टिक्कर बिल्ले, अजून काय सांगितलं होतं, हे खेळणे घेऊन येईल. कारण त्याला त्याचं ज्ञान नाही आहे. आणि म्हणून जिथे योग्यता नाही तिथे जर ज्ञान दिलं तर ते ज्ञान निरुपयोगी ठरतं, सांडून जातं, व्यर्थ जातं. म्हणून शिष्य कसा असला पाहिजे? शांत असला पाहिजे. शिष्याला जर शांत करण्याचा प्रयत्न केला तर ते गुरुलाच अशांत करतात. कारण हो, गंमत सांगत नाही बरं मी तुम्हाला, अनुभवातून बोलतोय. शिष्य म्हणजे एक वेगळंच रसायन असतं आणि ते गुरूंपासून काही शिकण्याच्या प्रयत्न करण्यापेक्षा आम्ही गुरु केले एवढ्यावर समाधानी आहे. का बरं गुरु केले? त्यांना गुरु आहे, त्यांना गुरु आहे, त्यांना गुरु आहे, आम्हालाच नव्हते म्हणून आम्ही केले. आम्हाला शांत व्हायचं नाही, आम्हाला शरणागत व्हायचं नाही, आमचा हट्ट आम्हाला सोडायचा नाही, अभ्यासाला लागायचं नाही. एकदा गुरु केले एवढा शिक्का लागला आम्हाला की आमचं काम झालं. प्रपंचात शिक्क्यांना खूप महत्व आहे, पण परमार्थात शिक्क्यांना काही महत्व नाही. प्रपंचात मी ग्रॅज्युएट झालो, लागला शिक्का. आता तुम्हाला कोणी मॅट्रिक्युलेट म्हणणार नाही, ग्रॅज्युएटच म्हणते, पोस्ट ग्रॅज्युएटच म्हणते, पीएचडी झाला असंच म्हणतील, तुम्हाला डॉक्टर म्हणतील. लागला शिक्का तुमच्या. तुम्ही आई किंवा वडील झालात, तुम्हाला आई किंवा वडीलच म्हणतील, लागला शिक्का तुमच्या.
वयस्कर झालात, तुम्हाला म्हातारा म्हणतील, तुम्हाला सिनियर सिटीजन म्हणतील, लागला शिक्का तुमच्या. पण व्यवहारातले शिक्के परमार्थात कामी येत नाही. शांत आणि शरणागत, जर शिष्य शरणागत नसेल आणि त्याची शांती जराही ढळत असेल तर त्याला शांत म्हटले जात नाही. आणि त्याला सगळं ज्ञान त्याच्या झोळीत पडलं तरी उपयोगाचं नाही. आणि म्हणून सगळ्यात कठीण भक्ती जर कोणती असेल, कालच मी अमरावतीला प्रवचन करून आलो, त्यावेळेला शब्द वापरला जेवत असताना, की सगळ्यात कठीण भक्ती कोणती असेल तर ती श्रवण भक्ती आहे. श्रवण करायची मानसिकताच नाही, कारण शरणागतता नाही. शरणागतता नाही कारण अभिमान आहे, आणि शांतता नाही याचं कारण सांगू शकता? विक्षेप आहे, अत्यंत मनामध्ये चांचल्य आहे. एक सेकंद होत नाही तर दुसरा विषय, पुन्हा दुसरा सेकंद होत नाही तर तिसरा विषय. सेकंद कमी राहतात आणि विषय जास्त राहतात. अशी व्यक्ती शांत होऊ शकत नाही. त्यांना अभ्यासही करायचा नाही, त्यांना शरणागतही व्हायचं नाही. गुरु केल्याचा एक काय आहे, लेबल लावून घेतलेलं असतं. काका सांगतात की आमच्या घरी आमचं स्वतःचं घर आहे, आमची स्वतःची कार आहे. तसे श्री गुरु सुद्धा आमचे स्वतःचे आहे. मी हात खिशात घालतोय बरं. आमच्या खिशात घर आहे, आमच्या खिशात कार आहे. तसे श्री गुरु सुद्धा आमच्या खिशात आहे. दुर्दैव आहे की श्री गुरूंना सुद्धा या पद्धतीने पाहिलं जात, पण दुर्दैव शिष्याचं आहे, श्री गुरूंचं नाही. म्हणून शब्दज्ञानी अचळू, ब्रह्मानंदे जया डोलू, श्री गुरु जो दयाळू, निववी शिष्या. श्री गुरु आपल्या शब्दज्ञानाने आणि ब्रह्मस्वरूपाच्या आनंदाने शिष्याला निववण्याचा प्रयत्न करतो, शांत करण्याचा प्रयत्न करतो. पण जो शिष्य ऐकून घेईल तो शांत होईल ना हो. जो ऐकूनच घेणार नाही, हट्टच करेल, तो शांत कसा होईल? शक्य तरी आहे का? आणि म्हणून श्री गुरु उत्तर देतात आहे, आणि शिष्याला ते उत्तर इतकं कठीण वाटत आहे की तो म्हणतो आम्हाला नीट समजून सांगा. तुमचं श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयत, वाचो हो वाचम, तौ प्राणस्य प्राणाहा. हे उत्तर काही मला समजलेलं नाही. गुरुदेव तुम्ही काही करा, पण मला हे समजावून सांगा. आता श्री गुरु समजावून सांगतात. केनेशितम पद्धती प्रेषितम म्हणा, या प्रश्नाचं उत्तर श्री गुरूंनी दिलेलं आहे. या ठिकाणी पूर्ण उत्तर आलेलं आहे. काय उत्तर आलेलं आहे? श्रोत्रस्य श्रोत्र मनसो मनोय. पण शिष्याचं समाधान झालेलं नाही. तुमचं झालंय का हो? नाही झालं. मीच सांगतो नाही झालं. मग आता श्री गुरु आणखीन समाधान करण्याचा प्रयत्न करतात आहे, आणि तो आजचा मंत्र आहे, न तत्र चक्षुर गच्छती. श्री गुरु म्हणतात, मी तुला कसं सांगू बाळा? श्री गुरु दयाळू आहेत. बाळा शब्दातून त्यांची दयाळुत्व व्यक्त झालं असं नाही. दुसऱ्या प्रश्नात उत्तर दिल्यानंतर सुद्धा शिष्याला कळलं नाही. हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा ते तिसरा मंत्र म्हणतात आहे, आणि तो आहे आजचा मंत्र, न तत्र चक्षुर गच्छति, न वाग गच्छ, नो मनाहा. आणि गाडीने उतरली, आता त्याला साडी अटकली त्या न गाडीच्या विद्मो न विजानी. बैठ्या माणसाने गाडी चालू केली, किती लागलं पायाले. हे न तत्र चक्षुर गच्छति, न वाग गच्छति, नो मनाहा न विद्मो न विजानीमो, यथै तदनुशिष्य अन्य देव तद विदिता दथो अविविध विदिता दति इति शुश्रुम पूर्वेशाम येन तद व्यचचक्षिरे. अर्थ वाचतो आणि मग त्याचं स्पष्टीकरण करतो. तेथे नेत्रेंद्रिय पोहोचत नाही, वाणीचा तेथे शिरकाव होत
नाही. मन त्या ठिकाणी जात नाही. त्यामुळे ज्या प्रकारे शिष्याला उपदेश करावा ते आम्हाला कळत नाही. ते आमच्या लक्षातच येत नाही. ते माहीत असल्यापेक्षा वेगळे आहे आणि अज्ञाताहून पलीकडचे आहे असे आम्ही पुरातन पुरुषांकडून ऐकले आहे. त्यांनीच ते आम्हाला समजवले होते. श्री गुरु श्रोत्रस्य श्रोत्रम वर उत्तर देतात आहे पुन्हा. म्हणून तिसरा मंत्र आहे, न तत्र चक्षुर गच्छती. हे शिष्या, तिथे डोळे जात नाही. आपला काय होता मंत्र? श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनो, वाचो हो वाचा सहु प्राणस्य प्राणा, असा होता. त्याच्यावर श्री गुरु सांगतात, न तत्र चक्षुर गच्छती. तेथे डोळ्या किंवा नेत्रेंद्रिय पोचत नाही. म्हणजे डोळ्यांनी ते आत्मतत्व पाहू शकत नाही. न तत्र चक्षुर गच्छती न वाग गच्छती. म्हणजे तिथे वाणीचा शिरकाव होत नाही. म्हणजे शब्दांनी ते सांगता येत नाही. नो म्हणा. अरे एवढंच काय, तिथे मन सुद्धा जात नाही. मग आता डोळ्यांनी पाहता येत नाही, वाणीनी सांगता येत नाही, मनाने तिथे प्रवेश करता येत नाही. हे शिष्या, त्यामुळे तुला उपदेश कसा करावा हे आम्हाला कळत नाही. याचा अर्थ ते आत्मतत्व गुरूंनी पाहिलं नाही असं नव्हे, अनुभवलं नाही असं नव्हे. श्री गुरूंना अपरोक्ष अनुभूती झालेली आहे आणि ती दृढ आणि अपरिवर्तनीय आहे. पण ते शिष्याला सांगतात, तुला मी ते डोळ्यांनी पाहिलं नसल्यामुळे कसं आहे, वाणीनी त्याला शब्द वाटे प्रगट करत नाही, म्हणून ते कसं आहे असं सांगताही येत नाही. डोळ्यांनी ते पाहिलेलंही नाही आणि मन त्या ठिकाणी जात नाही. आता उपदेश करण्यासाठी काय लागतं? वाणी लागते. उपदेश करण्यासाठी काय लागतं? मनाने ती गोष्ट आकलन झालेली लागते. उपदेश करण्यासाठी काय लागतं? त्या गोष्टीचं ज्ञानेंद्रियांनी झालेलं लागतं. श्री गुरूंना ज्ञान झालं आहे, पण ज्ञानेंद्रियांनी आत्मा कळलेला नाही. ज्ञान रूपतेतून त्यांना आत्मा कळला. दोन मध्ये फरक काय आहे? ही चष्म्याची केस आहे, ही आपल्या सगळ्यांना डोळ्यांनी दिसते आहे. डोळा हे ज्ञानेंद्रिय आहे, म्हणून ज्ञानेंद्रियांनी ज्याचं ज्ञान होतं. कशाचं ज्ञान होतं? दृश्याचं ज्ञान होतं. दृष्टीला म्हणजे ज्ञानेंद्रियांना, डोळ्याला केसचं ज्ञान झालं. आणि म्हणून ज्ञेय वस्तूचं नेहमी ज्ञान होतं. आत्मा ज्ञेय वस्तू नाही. कठीण झाले आता शब्द. ज्ञाता ज्ञेय ज्ञान. ज्ञात्याला ज्ञेय वस्तूचं ज्ञान होतं. आता आत्म्याचं असं ज्ञान होत नाही, जशी केस पाहिली असं ज्ञान होत नाही. तो मी आहे असं ज्ञान होत असल्यामुळे आत्मा न देखवे डोळा. काय म्हणतात आहे? आत्मा डोळ्याला डोळा आत्म्याला पाहू शकत नाही. जया आपण पे न पहावे, कैसेनी आपण जाणावे. आपली फार भिस्त आहे ज्ञानेंद्रिया. ऐक नाही होत. विषय बारकाईने ऐका बरं, खूप महत्वाचा आहे. शांत चित्ताने ऐका, एकाग्रतेने ऐका. कापसाच्या वाती करत करत ऐकू नका. आजकाल कोणी करत नाही, तो वेगळा भाग. सांगण्याचा उद्देश असा आहे की इतर काम करता करता ऐकणं हा उपनिषदाचा भाग नाही. ते आकलन नाही होणार. अगदी चालता फिरता मॉर्निंग वॉकला जरी असाल ना, तरी हे उपनिषद कळणार नाही. एका ठिकाणी बसल्यानंतरही आप्यायन्तु ममांगानी प्रार्थना करावी लागते. त्यानंतर हे कळतं. हे सोपं काम नाही. आता उत्तर देतात आहे श्री गुरु. आत्मा डोळा न देखवे. डोळ्याला आत्मा का दिसत नाही, याच श्री गुरु उत्तर देतात आहे. आमची खूप मोठी भिस्त आहे ना ज्ञानेंद्रियांवर.
कानावर भिजताय, डोळ्यावर भिजताय, नाकावर भिजताय, जिभेवर भिजताय. पाचही ज्ञानेंद्रियांवर आमची भिस्त आहे. आणि श्री गुरु सांगतात, अरे ज्या डोळ्याचा तू अभिमान बाळगतो तो डोळा स्वतःला पाहू शकत नाही. जया आपणोपे न पाहावे, हा डोळा स्वतःला पाहू शकत नाही. तो डोळा आत्मा कशाला बघेल? तुम्हीच सांगा, आपण आपल्या डोळ्याला पाहू शकतो का? आपण आपल्या डोळ्याला पाहू शकतो का? आपल्या डोळ्यांनी आपण डोळा पाहू शकत नाही. पुन्हा वाक्य वापरतो, आपल्या डोळ्यांनी आपण आपला डोळा पाहू शकत नाही. एक तर आरशासमोर उभं राहावं लागेल आणि आरशाच्या माध्यमातून आपल्याला आपला डोळा पाहावा लागेल, किंवा दुसऱ्याच्या डोळ्यात पाहावं लागेल आणि त्याच्या डोळ्याच्या माध्यमातून आपल्याला आपला डोळा पाहावा लागेल. म्हणजे डोळ्याला डोळा पाहण्यासाठी दुसऱ्या वस्तूची गरज आहे. डोळा बघण्यासाठी सुद्धा परावलंबी आहे हो. डोळा स्वतःला बघण्यासाठी सुद्धा परावलंबी आहे, त्याला आरशाची मदत घ्यावी लागते. मग जो स्वतःच परतंत्र आहे तो आत्म्याला कसा बघेल? असं उत्तर दिलं पहा श्री गुरूंनी. किती सुंदर उत्तर आहे, किती मार्मिक उत्तर आहे. असं कधी आपण विचार केला का, की आपल्या डोळ्याला लिमिटेशन्स आहे असा विचार केला का? एकदा शिवगडला मी मांडला होता मुद्दा, तो मला आता आठवला म्हणून पुन्हा सांगतो. आपल्या ज्ञानेंद्रियांवर भिजताय, पण आपले ज्ञानेंद्रिय अतिशय कमकुवत आहे, ज्यांना आम्ही बलवान समजतो. खूपदा असं असतं की मुलगा एखाद्या पोस्टवर असतो, साधारण मी नाव नाही घेत कोणत्याच पोस्ट, आणि आई वडिलांना वाटतं आमचा मुलगा फार मोठ्या पदावर आहे. अरे पण ते एवढं मोठं पदच नाही आहे त्याचं, तुम्ही उगाच समजता की त्याचं पद मोठं आहे. तसं आम्ही उगाच समजतो की आमचे ज्ञानेंद्रिय फार आहेत, बलवान आहेत, शक्ती संपन्न आहेत, काही करू शकतात. पहा मी उदाहरण देतो. डोळा ऐकू शकतो का? डोळा स्वाद घेऊ शकतो का? डोळा ऐकू शकत नाही, डोळा स्वादही घेऊ शकत नाही. दोन गोष्टी झाल्या. डोळा स्पर्श अनुभवू शकतो का? डोळा स्पर्शही अनुभवू शकत नाही. डोळा स्वादही घेऊ शकत नाही, डोळा ऐकूही शकत नाही, डोळा स्पर्शही अनुभवू शकत नाही, आणि डोळा वासही घेऊ शकत नाही. म्हणजे इतर 4 ज्ञानेंद्रियांचे काम डोळा करू शकत नाही. समजा कान बहिरे झाले तर डोळ्याने ऐकू येईल असं होईल का? जीभ स्वाद घ्यायला उपयुक्त नाहीये तर डोळा स्वाद घेईल का? मग इतका परावलंबी आणि इतकी मर्यादित असलेली डोळ्याची शक्ती, आम्ही त्याला केवढं मोठं किती मोठं समजतो. डोळे गेले ना तर आपल्या आयुष्यात काहीच नाही राहत बरं का. कालच मी एका जणांशी भेटून आलो अमरावतीला. अमरावतीला काल प्रवचन होतं. ते म्हणाले की आता आमचे डोळे निकामी झाले, आमचं आयुष्यात आता काही उरलेलं नाही. असं कसं म्हणताय? एका ज्ञानेंद्रियांवर इतकं विसंबून राहायचं का? गेले डोळे कामात म्हणून आयुष्यात काही राहिलं नाही कसं म्हणाय? गेले कान कामातून म्हणून आयुष्यात काही राहिलं नाही कसं म्हणाय? गेली जिव्हा कामातून म्हणून आयुष्यात काही राहिलं नाही कसं म्हणाय? काही लोकांना लखवा मारतो, पॅरालिसिस, फेशियल पॅरालिसिस वगैरे होतात, त्यांना नाही बोलता येत पुढे. मग ते म्हणतात आता माझ्या आयुष्यात काही राहिलं. असं कसं म्हणतात? एक ज्ञानेंद्रिय म्हणजे आयुष्य आहे का? याला परमार्थ म्हणतात. उभारी आली पाहिजे. मला केवढाही मोठा जरी आजार असला तरी आजार शरीराशी संबंधित आहे, माझ्याशी संबंधित नाही. माझ्या वडिलांची गुरुबंधू श्रीधरन नांबूदरीन, काय नाव त्यांचं, केरळकडले होते, श्रीधरन नांबूदरीन.
भालचंद्र शास्त्री भारतींचे शिष्य होते. माझ्याबाबत घडलेला प्रसंग आहे म्हणून सांग. त्यांना कॅन्सर होता, व्यथा होत्या. इंदोरहून भोपाळला आले होते आणि माझं साक्षगंध आहे म्हणून भोपाळहून त्यांना यवतमाळला यायचं. सगळ्यांनी त्यांना सांगितलं की बा तुम्हाला पाहिजे तसं बरं दिसत नाहीये, कॅन्सर झालेला आहे, कुठे तुम्ही तिथपर्यंत पोहोचता आहात. म्हणाले नाही, मला गेलं पाहिजे, मला गेलं पाहिजे, मला शरीराचा विचार करून चालणार. त्यांच्याजवळ देव असायचे पेटीत. देव देव सोबत घेऊन जात असत, पूजा करत असत. 4-4, 6-6 तास फार सुंदर अभ्यास होतात. नर्मदा काठी आश्रम आहे मोरटक्क्याला, तिथे ते असत. त्यानंतर माझ्या वडिलांनी तो आश्रम सांभाळला. देव घेऊन ते निघाले. रिक्षासाठी बाहेर आले फाटक उघडून आणि रिक्षाला आवाज दिला आणि तिथेच कोलमडले. त्यांना उचलून घरात न्यावं लागलं. पण त्या स्थितीपर्यंत भोपाळहून मी यवतमाळला जातो एकटा निघाले ही हिंमत होती. नंतर बरं वाटल्यानंतर आले होते तर मी त्यांना म्हटलं तुम्ही कशाला इतका त्रास घेतला. तर ते म्हणे तकलीफ तो शरीर को है, मुझे कहाँ तकलीफ, मुझे क्या हुआ, मुझे कुछ नहीं हुआ, मुझे कैंसर नहीं हुआ, कैंसर तो शरीर की बीमारी है, मेरी बीमारी नहीं, इसलिए तकलीफ सोचना मेरा काम नहीं, शरीर जानेगा. वो गिर पड़ा इसलिए, वरना मैं यवतमाल पहुंचता था. एकदा आध्यात्मिक ताकद तयार झाली की ज्ञानेंद्रियांवर विसंबून राहत नाही, कर्मेंद्रियांवर अवलंबून राहत नाही आणि प्राण गेले तरी भयभीत होत नाही. त्या अभ्यासाचा परिपाक आहे. मी सांगतो की अहो असा अभ्यास करा की याच्यामुळे आपलं जीवन काय होऊन जाईल, आनंद रूप होऊन जाईल. पण आम्ही ज्ञानेंद्रियांवर, कर्मेंद्रियांवर, शरीरावरच अवलंबून राहतो आणि मग आत्मा डोळा न देखवे जया आपण पे न पाहावे. जो डोळा स्वतःला पाहू शकत नाही त्या डोळ्याला सामर्थ्यवान म्हणण्याचा अर्थ काय. आणि त्या डोळ्याचं सामर्थ्य गेलं तर निराश होण्याचं काय कारण. आता माझ्या आयुष्यात काही पडलं नाही कशाला म्हणायचं आहे. डोळा म्हणजे सर्वस्व नाही. तामिळनाडू या भागामध्ये त्यांचे ते सिनेनट नावाचे असलेले नेते जेव्हा जातात तेव्हा लोक आपल्या आयुष्यात काही राहिलं नाही म्हणून आत्महत्या करतात, जीभ कापतात. हे काही रस्ते ना. हो, डोळा गेला तरी मी आहे, कान गेले तरी मी आहे, जिव्हा गेली तरी मी आहे. मी संपणार नाही, मी मरणार नाही. अभ्यास करावा लागतो याची. म्हणून मी मागे लागलो होतो की तुम्हाला व्याधी आहे ना एवढी मोठी, मग अभ्यास करा आणि कायमचा आनंद रूप व्हा. पुन्हा कधी मनाला दुःख होणार नाही. पण तेच आम्हाला शिकवतात. मग आता काय करणार. असं कसं म्हणता. मग आता काय करायचं. असं कसं म्हणता, जे उपनिषदांनी सांगितलं ते म्हणतो बाबा. आणि तेही जर तुम्हाला असं कसं वाटत असेल तर मग तुमचं कसंच काही नाही. कैसेनी आपणा जाणावे आपणा माझी, कर्ण नेत्रादी संघात आत्माची चेतना देत. कान आहे, डोळा आहे, यांना चेतना कोण देत. आत्मा देतो. मग आता सूक्ष्म वस्तू ही स्थूल वस्तूला चलायमान करत असते. बॅटरीमध्ये एनर्जी आहे, सेलमध्ये एनर्जी आहे, म्हणून ती घड्याळाला चालवते. खरं आहे की नाही. खरं आहे. आता विजेमुळे पंखा जर चालतो तर पंखा विजेला पाहू शकेल का. नाही पाहू शकणार. कारण पंखा विजेवर चालतो. वीज सूक्ष्म आहे, पंखा स्थूल आहे. म्हणून पंखा विजेला पाहू शकत नाही. आता ही चष्म्याची केस आहे. चष्म्याची केस हा विषय आहे. आता या चष्म्याच्या केसला डोळा पाहू शकतो,
कारण ही केस स्थूल आहे, त्या मानाने डोळ्यात सूक्ष्म आहे, ज्ञानेंद्रिय आहे. आता डोळा चष्म्याच्या केसला पाहू शकतो, पण चष्म्याची केस डोळ्याला पाहू शकत नाही. आता मन डोळ्या वाटे बाहेर येतं, म्हणजे मन डोळ्याला पाहू शकतं, पण डोळा मनाला पाहू शकत नाही. डोळा केसला पाहू शकतो, पण केस डोळ्याला पाहू शकत नाही. डोळ्याच्या मागे असलेल्या मनामुळे डोळा विषयाला पाहू शकतो, पण डोळा मनाला पाहू शकत नाही. मनाच्या मागे असलेला जो प्राण, त्या प्राणामुळे मन इकडे तिकडे चलायमान होतो. म्हणून प्राण मनाला पाहू शकतो, मन प्राणाला पाहू शकत नाही. प्राण ज्याच्या सत्तेवर आहे तो आत्मा, त्या आत्म्यामुळे प्राण इकडे तिकडे चलायमान होतात. म्हणून प्राण आत्म्याला पाहू शकत नाही. सूक्ष्म वस्तू स्थूल वस्तूला पाहू शकते, पण स्थूल वस्तू सूक्ष्म वस्तूला पाहू शकत नाही. आत्मा सूक्ष्माती सूक्ष्म असल्यामुळे स्थूल वस्तूंनी आत्मा दिसणार नाही. म्हणून डोळ्यांनी आत्मा दिसणार नाही, वाणीनी आत्मा सांगता येणार नाही, मनानी आत्म्याचं ज्ञान होणार नाही. न विद्म न विजानीम. आणि म्हणून तुला कसं सांगावं शिष्या, हे आमच्या लक्षात येत नाही. यथै तदनु शिष्य. शिष्या, म्हणून मला हे कळत नाही आहे की तुला सांगू कसं. आत्मा कळलाय बरं का श्री गुरुला, आत्मा अनुभवाला आलेला आहे श्री गुरूंना, पण तो शिष्याला सांगायचा कसा, कारण शिष्याला काय आहे, स्थूल बघायचा आहे. आणि धीर धरी रे धीर धरी, धीरा पोटी असती मोठी, फळे रसाळ गोमटी. धीर धरी रे धीर धरी रे, धीरा पोटी असती मोठी, फळे रसाळ गोमटी. नुसती वाट बघत बसा असं म्हटलं नाहीये. धैर्य करून शांत बस, चित्तवृत्ती शांत ठेव, याला धैर्यवान म्हणतात. संत समागमी धरुनी आवडी, करावी तातडी परमार्थाची. त्याशिवाय हे होणार नाही. म्हणून न तत्र चक्षुर्गच्छती हे उत्तर बरोबर आहे. शिष्याला असं वाटतं की आपल्याला जरा फिरवून उत्तर दिलं का, गुरूंनी घुमवलं का, गुरु काहीतरी भलतच सांगून राहिले, आपल्याला जे विचारायचं आहे त्याचं हे उत्तर नाही आहे का, तर तसं नाही. ते म्हणतात की तिथे नेत्र होतच नाही, वाणीचा तिथे शिरकाव होत नाही, शिष्या मनही तिथे जात नाही. पण त्यामुळे तुला कशा प्रकारे उपदेश करावा हे आम्हाला कळत नाही, हे आमच्या लक्षात येत नाही. याचा अर्थ गुरु बुद्धू आहे असा होत नाही. मग ते सांगतात की ते आत्मतत्व माहीत असल्यापेक्षा वेगळं आहे आणि अज्ञाताच्या पलीकडे आहे. माहीत असल्यापासून वेगळं आहे, मग याचा अर्थ ते माहीत नाही असा घ्या. नाही, मग ते अज्ञातापासूनही वेगळं आहे. म्हणजे ते ज्ञातापासूनही वेगळं आहे आणि अज्ञातापासूनही वेगळं आहे. हे आम्ही जुन्या लोकांकडून ऐकलेलं आहे आणि ते आम्ही तुला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तू तुझी सूक्ष्म बुद्धी करून ऐक. गुरु कळकळीने सांगतात आहे. शिष्याची वळवळ थांबत नाही आहे. श्री गुरूंची कळकळ शिष्याच्या अंतःकरणामध्ये पोचत नाही. व्यवहारामध्ये दृश्य फळ असतं, ते दृश्य रूपात पाहण्याची अनुभवण्याची जीवाला सवय झाली असते. त्यामुळे शिष्य पुन्हा पुन्हा दृश्याच्या रिंगणात अडकलेला आहे. म्हणून त्याला वाटतं गुरु मला घुमवून राहिले, गुरु मला काहीतरी वेगळंच सांग. म्हणून श्री गुरूंच्या सांगण्यावर पूर्ण विश्वास ठेवावा, पूर्ण श्रद्धा ठेवावी. म्हणून शरणागत आहोत. तुम्ही तर आम्हाला काही सांगता, बापा बापा किती कठीण. कठीण नाही आहे ते कठीण नाही आहे, बुद्धीला कठीण आहे, अनुभवायला कठीण नाही आहे. म्हणून परमार्थ कठीण नाही आहे, परमार्थ बुद्धिगम्य केला की कठीण. कानाचा तो कान, डोळ्याचा तो डोळा, हे ऐकल्यावर आत्म्या जाणण्याचा शिष्य प्रयत्न करावा शिष्यानी. म्हणून श्री गुरु सांगतात आहे. काय सांगतात आहे हे उत्तर देतात आहे श्री गुरु.
न तत्र चक्षुर्गच्छति न वाग गच्छति. श्रुती मातेला आत्मस्वरूप सांगायचं आहे की ज्यामुळे शिष्य परमानंदाला जाऊन पोहोचेल. पण आत्मस्वरूप हे वाणीच्या अतीत असल्यामुळे त्याला विशेष रूपाने सांगता येणार नाही. आत्मरूप विशेषत्वाने सांगता येणार नाही. हा कागद पाहिला का तुम्ही? याच्याला जर जवळ पाहिलं तर याच्यावर रेषा आहेत. म्हणजे कागदही आहे आणि रेषा पण आखलेल्या. या दोनही गोष्टी दिसतात या कागदावर रेषा असल्यामुळे. याचा अर्थ असा की विशेषत्वाने हा कागद कसा आहे? हा कागद रेषा फाडलेला कागद आहे, रेषा आखलेला कागद आहे. याला म्हणतात कागदाचं वैशिष्ट्य. काय वैशिष्ट्य आहे? याला रेषा आहेत, याला या ठिकाणी अशा अशा प्रकारचे काप आहेत. हे विशेषण झालं त्या कागदात. मग आत्म्याचं विशेषण नाही. आत्मा विशेषणाच्या अतीत आहे. ब्रह्म निर्विशेष आहे. मग ते दाखवणार कसं रे? म्हणून श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयत म्हटलं होतं, पण तुला ते कळलं नाही. तू म्हणतो नाही तरी मला ते दाखवा, तरी मला ते सांगा, ते मला समजलं पाहिजे. मग आता श्री गुरु सांगतात न तत्र चक्षुर्गच्छति न वाग गच्छति. शास्त्रकारांनी सांगितलंय की इथे षष्टी विभक्ती वापरली. तरीही ब्रह्मस्वरूप विशेषत्वाने प्रगट करू शकलेले नाही. दिलेल्या दिशेने निश्चित स्थान न सांगितल्यामुळे शिष्य पुन्हा प्रश्न विचारतो की डोळा डोळ्याला पाहू शकत नाही हेही मला पटलं गुरुदेव. म्हणून आत्मा डोळ्याला दिसत नाही हेही मला पटलं गुरुदेव. पाचही ज्ञानेंद्रियांना आत्मा, डोळा म्हणजे ज्ञानेंद्रियांचा प्रतिनिधी आहे. पाचही ज्ञानेंद्रियांना आत्मा कळला नाही, कळू शकत नाही हेही मला पटलं गुरुदेव. डोळ्यांनी आत्मा दिसत नाही हेही मला पटलं गुरुदेव. पण डोळ्याला आत्म्याशिवाय दिसत नाही हे जरा बारकाईने सांगा. डोळा आत्मा बघू शकत नाही हे समजलं. तो सूक्ष्म आहे, निर्विशेष आहे, निराकार आहे, अरूप आहे, समजलं. पण आत्म्याशिवाय डोळ्याला कळत नाही, दिसत नाही हे कसं? आला आता प्रश्न. हे कोणाला जाणून घ्यायचं आहे? पुन्हा त्या शिष्याला जाणून घ्यायचं आहे. हे उत्तर आपण उद्या सांगूया. आज या ठिकाणी थांबू आणि पुन्हा आणखीन सूक्ष्मामध्ये उद्या प्रवेश करू. आज जर काही उपस्थिती कमी असेल तर आजूबाजूच्यांना सांगा की बाबा रे इथे गैरहजर राहणं परवडणार नाही, कारण ती गैरहजेरी भरून निघू शकत नाही. उद्या आपण सगळेजण योग्य वेळी भेटूया. नेहमीच्या 7 वाजता भेटूया. पण त्याच्या आधी 5 मिनिटं आधी आदरणीय नीलाताई दातार यांचं उपनिषद ऐकायचं आपल्याला, केनोपनिषद. आणि त्यानंतर आपण आपला अभ्यासाला प्रारंभ करू. म्हणून 7 ला 10 मिनिटं कमी असताना सगळ्यांनी जॉईन व्हावं विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. बापूजी रामकृष्ण हरी. वासंतीताई राम